पुन्हा काहीतरी ऐकावं लागणार आहे. येस, ऐकावंच लागणार आहे. कारण काही गोष्टी काही वेळेला आपण ऐकून घेण्याच्या अगोदर बोलायला लागतो. तर काही वेळेला समजून घेण्याच्या अगोदर मत व्यक्त करायला लागतो. तर काही वेळेला संपण्याच्या अगोदर संपल्यासारखं बिहेव करायला लागतो. कधीकधी जिवंत असतानाही मेल्यासारखं वागायला लागतो. आणि म्हणूनच निकाल लागण्याच्या अगोदरच परीक्षा फेल झाल्यासारखं बिहेव करायला लागतो. काम करण्याच्या अगोदरच परिणामाची चिंता किंवा परिणामाची अपेक्षा करायला लागतो. अगदी तसंच काहीतरी आत्ता चालू आहे किंवा चालू असल्यासारखं वाटतं. म्हणून 2-4 गोष्टी तुम्हाला इथं आज सांगतोय आणि ते समजून घ्या, उमजून घ्या, कारण यातूनच काहीतरी फुलणार आहे. सध्या 3 लोकांची नावं तुम्ही खूप ऐकत आहात. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अमोल मुजुमदार. ह्या तिघांच्या स्टोऱ्या तुम्ही बऱ्याच सध्या ऐकल्या असतील. पण त्यातलं मला समजलेलं आणि तुम्हाला कामाचं असलेलं महत्वाचे 2-3 घटक सांगतोय. ह्या तिघांमध्ये काय महत्वाची समान गोष्ट आहे माहिती आहे? एक पहिली गोष्ट, हे समान वयाचे आहेत. ह्या तिघांचा काळ आणि वेळ सगळी समान होती. ह्या तिघांमध्ये एक अजून गोष्ट विशेष समान होती, ते म्हणजे तिघही टॅलेंटेड होते. अजून एक विशेष महत्वाची गोष्ट साम्य होती, ते तिघांचा गुरु एकच होता. तिघांचा खेळ एकच. एवढं सगळं साम्य होतं. पण माहितीये या तिघांमधला स्टार कोण झाला? गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकर. का असं झालं असेल? कारण ह्या दोघांपासून सचिन तेंडुलकर स्वतंत्र झाला. तो पहिली गोष्ट, सचिन तेंडुलकरनी केलेली अविरत प्रार्थना, मेहनत. बरं, मेहनत काय कमी होती अमोल मुजुमदार यांची? काहीच नाही, काहीच कमी नव्हती. तेंडुलकरची मेहनत सारखी आहे, अमोल मुजुमदारची मेहनत सारखी आहे. पण विनोद कांबळीची मेहनत सारखी नाही. विनोद कांबळी लागला वाम मार्गाला. असलेल्या टॅलेंटला तो रेस्पेक्ट नाही केला. म्हणून या दोघांपेक्षा तो लवकर बाहेर पडला. आला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, टॅलेंटमुळे आला, मेहनतीमुळे आला. पण त्या मेहनतीला, त्या प्रॅक्टिसला तो योग्य तो न्याय न दिल्यामुळे तो बाहेर पडला. म्हणजेच काय, संगत गुण सोबत गुण वाया गेला, म्हणून पुढे येऊ शकला नाही. तिघांमध्ये टॅलेंट सारखं आहे, मेहनती सारखी आहे, पण त्या मेहनतीचं सातत्य नाही, सातत्य नाही विनोद कांबळीकडं. वाम मार्ग, एन्व्हायरमेंट बिघडलं, माणूस बिघडला. एक संपला. दुसरा, अमोल मुजुमदार टॅलेंट आहे, मेहनत आहे, रेस्पेक्ट पण आहे, खेळाची पण गुरुची पण. पण संधी नाही, अपॉर्च्युनिटीज मिळाली नाही, पुढे येण्याचा प्रश्नच नाही आला. आणि या सगळ्यांचा संगम म्हणजे तेंडुलकर. मेहनत आहे, सातत्य, कन्सिस्टन्सी आहे, प्रॅक्टिस आहे आणि अपॉर्च्युनिटी. आणि अपॉर्च्युनिटी तेव्हाच येते जेव्हा तुमची मेहनत ही जेवढी आहे त्याच्या पटीत प्रॅक्टिस होते, त्याच्या पटीत तुमचा रेस्पेक्ट असतो, त्याच्या पटीत तुमची कन्सिस्टन्सी असते, तेव्हा संधी आपोआप येत असते. हे सगळं मी तुम्हाला का भाषण देतोय? कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप हुशार आहात, तुमच्या टॅलेंट खच्चून भरलंय, पण प्रॅक्टिस कमी पडते, सराव कमी पडते, कधी कधी मेहनत सुद्धा कमी पडते. रिलेट करा आत्ता सांगितलेल्या गोष्टीशी. कधी मेहनत कमी पडली आहे, तर कधी कन्सिस्टन्सी कमी पडली आहे, तर या कधी परीक्षेप्रती असलेलं पॅशन कमी पडलंय. तर ह्यापैकी कुठेही काही कमी पडलं ना, संधी हातून जात असते. मग तुम्ही ठरवायचंय विनोद कांबळी बनायचंय वाम मार्गाला लागून, आजूबाजूच्या डिस्ट्रॅक्शनमध्ये, की संधी गमवायची आहे कुठेतरी आपल्या मेहनतीमध्ये काहीतरी गोष्टी कमी राहिल्या म्हणून. जर त्या कमी नसत्या तर मेहनत असताना अमोल मुजुमदार मागे नाही पडले असते. कुठे ना कुठं त्यांना अपॉर्च्युनिटी क्रिएट करता आली नाही, त्यामुळे संधी त्यांच्या हातात येऊ शकली नाही. तेंडुलकरने ती संधी क्रिएट केली आपल्या मेहनतीतून, आपल्या प्रॅक्टिसमधून. म्हणून लक्षात ठेवा, फक्त टॅलेंट असून चालणार नाही. आजचा दिवस, आत्ताची वेळ ही महत्वाची आहे. ती कशासाठी? प्रॅक्टिस, सराव, दररोजचा अभ्यास, दररोजचा सराव, आणि त्यातून तुम्ही संधी क्रिएट करणार आहात मुख्य परीक्षेची. म्हणून आजपासून यातून प्रेरणा घेऊन तुमचा दिवस वाया जाऊ देणार नाही याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला जे माहिती सांगतोय
जे टेलिग्रामवर टार्गेट देतोय, जे तुम्हाला ॲपच्या माध्यमातून कोर्सेस देतोय, लेक्चर देतोय, ते आज आत्ता फॉलो करायला सुरुवात करा. मी तुम्हाला 15-16 तारखेला जेव्हा शनिवार रविवारी लेक्चर होईल तेव्हा हे विचारणार आहे, कोण काय केलंय, किती केलंय, केलंय की नाही केलंय. हे फ्री आहे म्हणजे फ्री नाही सगळं. ह्याची पनिशमेंट मिळणार आहे ऑफलाईन लेक्चरच्या वेळेस. कधी कुणाला या बॅचमधून काढून टाकलं जाईल आणि कोण कुठं बाहेर पडेल याची शक्यता मी आत्ता सांगू नाही शकत. पण ती संधी टिकवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण ह्याची सुद्धा पनिशमेंट आहे, ह्याची सुद्धा पेनल्टी तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही योग्य काम नाही केला तर. कारण मी फक्त पॉलिटी इकॉनॉमी शिकवण्यासाठी हा कोर्स क्रिएट नाही केलाय, रिझल्ट कन्वर्ट करण्यासाठी केलेला आहे. तर तुमची जबाबदारी आहे ह्याला रिस्पेक्ट देण्याची, या पद्धतीने मेहनत करण्याची आणि त्याचा आउटपुट काढण्याची. मी मूल्यांकन करतोय, तुम्ही तयार राहा. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.